मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। रेल्वे वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, याला पावसाचा मोठा फटका बसलाय। मंकी हिल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह तिकडे आहे। दगड माती यांचा ढिगारा सुद्धा आहे। त्याचबरोबर कनेक्टिंग लिंकचा जर आपण विचार केला तर तो सुद्धा बंद आहे आणि अमृताचल पुलाजवळ सुद्धा पाणी झालेलं आहे। पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टी होते आणि त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। नव्यानं खुला करण्यात आलेला कनेक्टिंग लिंक सुद्धा दरड कोसळल्यामुळे सध्या बंद आहे। आधीच्या एक्सप्रेस हायवेवर अमृताचल पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणी साचलंय। तसंच जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सुद्धा दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे पुणे आणि मुंबई महामार्गावरून प्रवास करणं अशक्य झालेलं आहे। तर ही तीन दृश्य कनेक्टिंग लिंकची वाहतूक बंद आहे। तिथे सुद्धा आपल्याला सध्या हा संपूर्ण ढिगारा उपसण्याचं काम यंत्रणेकडून सुरू आहे अशी माहिती मिळते। अमृताचल पुलावर सुद्धा पाणी झालेलं आहे, तर जुना मुंबई पुणे महामार्ग सुद्धा बंद आहे। आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। समृद्धी, काय सध्या अपडेट्स मिळत आहेत? मॅडम, रात्रीपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। त्याच्यामुळे मिसिंग लिंक जे आहे त्याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली आणि मुंबईकडे जाणारी लेन नंबर 2 जी आहे ती तात्काळ बंद करण्यात आलेली आहे। सध्या युद्ध पातळीवरती दरड हटवण्याचे काम सुरू आहे। त्याच्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत तरी मुंबई लेन 2 जे आहे त्याच्यावरून प्रवास करू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर कनेक्टिंग लिंकची वाहतूक बंद आहे। अमृताचल पुलाजवळ सुद्धा महामार्गावर पाणी झालंय आणि त्यामुळे तिथली वाहतूक सुद्धा गेल्या काही तासांपासून ठप्प आहे। तर जुना मुंबई पुणे महामार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून केलं जाते। रेल्वे मार्ग त्याचबरोबर रस्ते मार्ग सध्या बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठी अडचण झालेली आहे।